जय भोलेनाथ मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर केव। आज मी तुम्हाला एका नवीन जागी घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर। हे ज्योतिर्लिंग मंदिर 12 ज्योतिर्लिंगांमधून एक मानले जाते। हे 10वे ज्योतिर्लिंग आहे। म्हणजे आम्ही आता त्र्यंबकेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत व तुम्ही बघू शकता इथे ब्रह्मगिरीचे पर्वतरांगा किती मस्त दिसत आहे व तिथे लगेच तुम्हाला त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग मंदिर मिळून जाईल। आता तिथून त्या रस्त्यावरूनच आम्ही जाणार आहे आणि श्री त्र्यंबकेश्वर बाबांचं दर्शन घेणार आहे। मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता तो रस्ता आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या मंदिरात जायचा। समोरच तुम्हाला दिसत असेल मंदिर, इथून आम्ही जाणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही बघू शकतात की इकडचे सगळे शॉप, पूजा व प्रसादाची दुकाने व तुम्हाला इथे जे काय हवं आहे ते तुम्ही इथे खरेदी करू शकता व इथे हॉटेल्सही खूप आहे, त्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्याचंही काही टेन्शन नाही राहणार। VIP एंट्रीचा उत्तर दरवाजा आहे जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकतात। आता आपण पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरात। तिथे तुम्ही चप्पल काढू शकता। इथून तुम्हाला मंदिर इथे फ्री दर्शनाची लाईन आहे। VIP दर्शन तिकडे, फ्री दर्शन तुम्हाला 2-3 तासात होईल। VIP तुम्हाला 1-2 तासात ई दर्शन साठी तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतील आणि VIP दर्शनासाठी तुम्हाला 1 ते 2 तास लागतील। पण फ्री दर्शनाच्या लाईन मध्ये जात आहोत। ते टोटल 10 हॉल्स आहेत। मंदिराचा गाभारा थोडासा खोल आहे, त्यामुळे वरती आरसा लावण्यात आला आहे। ज्योतिर्लिंग स्पष्ट रूपाने दिसावं त्यामुळे वरती एक आरसा लावण्यात आला आहे। तुम्ही आरशामध्ये ज्योतिर्लिंगाचे नीट प्रकारे दर्शन घेऊ शकता। खूपच मोठी लाईन आहे, त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 तास लागतील। हॉलमध्ये पिण्याचे पाणी तसेच हिरकणी कक्ष उपलब्ध आहे। तुम्हाला मध्ये मध्ये बसायसाठी बेंचेसही केले आहेत। तुम्ही बघू शकतात की आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलो आहोत। जेव्हा तुम्ही इथून सरळ जाल तेव्हा तुम्हाला एक नंदीचं सभागृह बघायला मिळेल। नंदीची मूर्ती ही खूप सुंदर व आकर्षक आहे। जागेवरती मोफत व VIP रांग एकत्र येते। पण काही वेळानंतर नंदीच्या सभागृहात जाणार आहे। आम्हाला येथे येऊन खूप प्रसन्न वाटले। तुम्हाला कसं वाटले ते तुमचा एक्सपिरियन्स कमेंट बॉक्समध्ये शेअर करा। आता तुम्ही बघू शकतात की आम्ही नंदीच्या सभागृहात पोहोचलो आहे। इकडे तुमच्या इच्छा नंदीच्या कानात सांगू शकता व नंदीचे दर्शन घेऊ शकतात। आम्ही घेतले। तुम्ही बघू शकता की इकडे किती गर्दी झाली आहे नंदीचे दर्शन घेण्यासाठी। हे जे तुम्ही बघत आहात ते या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे व ह्या प्रवेशद्वारावरून तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाल। गाभाऱ्यात श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे। तुम्ही पाहू शकतात की किती गर्दी झाली आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी। मंदिराचा गाभारा खूप आकर्षक आहे। ही जागा नाशिकची सर्वात सुप्रसिद्ध जागेमधून एक आहे। नाशिकपासून त्र्यंबकेश्वरचं अंतर साधारण 30 किलोमीटर आहे। तुम्ही बघू शकतात की आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो आहे व इकडे लोकांची खूप गर्दी जमली आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी। मला त्र्यंबकेश्वरला जाताना खूप रिसॉर्ट्सही बघायला मिळतील। तर तुम्ही बघू शकता श्री त्र्यंबकेश्वर मंदिरचा बाहेरचा व्ह्यू कसा दिसतो। तुम्ही जे पाहत आहात ते आहे मोठं भव्य त्रिशूळ। मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशा जागेवरती घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही गेले नसाल। मित्रांनो, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।